नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण आज महाराष्ट्र शासनाने काढलेली पोलीस भरती 2024 याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की किती जागा जिल्हानिहाय कशा आहेत. त्या संपूर्ण जिल्ह्यांची आपण माहिती या व्हिडिओमधून घेणार आहोत. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असंच आमचे नवनवीन इन्फोटेक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर पाहूया मित्रांनो की महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली पोलीस भरती जिल्हानिहाय किती जागा आहेत. मित्रांनो, या संपूर्ण ज्या जागा आहेत त्या आहेत 16,190 प्लस जागा या आहेत. आणि याच्यामध्ये जे पदसंख्या आहे तर जे पाच पदासाठी ही भरती होणार आहे, ती म्हणजे पोलीस शिपाई आहे, तेच पोलीस कॉन्स्टेबलसाठी 9,373 या जागा आहेत. त्याच पोलीस बॅडमिंटनसाठी बॅट्समॅन आणि पोलीस कॉन्स्टेबल दोघं मिळून हे 9,373 आहेत. आणि पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर म्हणजे 1,576 जागा अशा आहेत. त्यानंतर चौथं जे पद आहे ते पोलीस शिपाई SRPF, जे पोलीस कॉन्स्टेबल SRPF त्याच्यात 3,441 आहेत. आणि कारागृह शिपाईमध्ये 1,800, अशा एकूण या 16,190 जागा आहेत. तर आता कशा जिल्हानिहाय आणि जे विभाग आहेत ते त्या प्रकारे या जागा आहेत. तर आपण मुंबईमध्ये जी पदसंख्या आहे ती 4,230 आहे. ठाणे शहर 686, पुणे शहर 715, पिंपरी चिंचवड 262, मीरा भाईंदर 231, नागपूर शहर 602, नवी मुंबई 185. त्यानंतर अमरावतीचं अजून डिक्लेअर झालं नाही आहे, ते सोलापूर शहरासाठी 32 आहेत. लोहमार्ग मुंबई 51, ठाणे ग्रामीणला 119 आहेत. रायगड 422, पालघर 59, सिंधुदुर्ग 118, रत्नागिरी 170, नाशिक ग्रामीण 32, अहमदनगर 64 आणि धुळे जिल्ह्यासाठी 57 जागा आहेत. कोल्हापूरला 213 आहेत. पुणे ग्रामीणला 448, सातारा 235, सोलापूर ग्रामीण अजून अनाऊन्स झालेलं नाही. आणि तेच छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला 147 आहेत. नांदेड जिल्ह्यासाठी 134, परभणी 141, नागपूर ग्रामीण 229, भंडारा 60, चंद्रपूर 146, वर्धा 20, गडचिरोली 752, अमरावती ग्रामीण 198, अकोला 195, बुलढाणा 135, यवतमाळ 66, लोहमार्ग पुणे 18, छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 80, छत्रपती संभाजीनगर शहर 527, छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 527 आणि तेच लोहमार्गासाठी 80 आहेत. असेच लातूर, वाशिम, नाशिक, बीड, धाराशिव, जळगावला 134, जालना 125, नंदुरबार 151 आणि सांगलीसाठी 40, असे टोटल या 12,749 जागा या झोन वाईज आहेत आणि डिस्ट्रिक्ट वाईज आहेत. त्याच पोलीस शिपाई SRPFच्या जागा ही या पुणे SRPF 1,315 आहेत, पुणे SRPF 2,362, जालना SRPF 3 248, नागपूर SRPF 4 242, दौंड SRPF 5 230 आणि धुळे SRPF 6ला जे ते 173 आहेत. दौंड SRPF 7ला 234, मुंबई SRPF 8 260, अमरावती SRPF 9 218, तेच सोलापूर SRPF 10चं 240, नवी मुंबई आणि हिंगोली अजून डिक्लेअर झालेलं नाही आहे. अशा एकूण छत्रपती संभाजीनगर 133, त्यानंतर कोल्हापूर 182, चंद्रपूर 169, अशा एकूण या SRPFच्या ज्या टोटल जागा आहेत त्या 3,441, या दोघं मिळून होतात या 16,190, अशा एकूण या जागा आहेत. मित्रांनो, याला शैक्षणिक पात्रता जी आहे ती पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाईसाठी 12वी उत्तीर्ण आणि जे पोलीस बॅट्समॅन आहे त्याला 10वी उत्तीर्ण आहे. त्यानंतर जी उंचीचा क्रायटेरिया आहे, उंची 165 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी आणि हे पुरुषसाठी आणि महिलासाठी 155 आहे. तेच छाती न फुगवता 69 सेंटीमीटर कमी नसावी. त्यानंतर शारीरिक पात्रता आहे जी ती धावणी म्हणजे रनिंग जी आहे ती 1,600 मीटर आहे आणि तेच महिलासाठी 800 मीटर, त्याला 20 गुण आहेत. धावणी 100 मीटर आहे, लहान धावणीची 100 मीटर आहे आणि महिलांसाठी ती 100 मीटर आहे, त्यालाही 15 गुण आहेत. गोळा फेकला प्रत्येकी 15 गुण आहेत, महिला आणि पुरुष दोघं. आणि वयाची अट काय आहे ती 31 मार्च 2024 रोजी पर्यंत जेवढे असतील तेवढेच इथं कॅल्क्युलेट होतील. 31 मार्च 2024 पर्यंत ज्यांचं वय पूर्ण बसेल पोलीस शिपाई यांच्या कॅल्क्युलेटरनुसार मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षे वयाची सूट आहे. त्यानंतर पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृहासाठी 18 ते 28 वर्ष एवढं वयोमर्यादा आहे. त्यानंतर पोलीस शिपाई वाहन चालकसाठी 19 ते 28 वर्ष आणि SRPFसाठी 18 ते 25 वर्ष याला वयोमर्यादा आहे.
नोकरीचे ठिकाणे संपूर्ण महाराष्ट्र राहील. आणि फी बघा, याला 450 ओपनला आहे आणि तेच OBC इतर मागासवर्गीयला 350 आहे. याची अर्ज करण्याची तारीख ही शेवटची 31 मार्च आहे आणि अर्ज हे आज सुरू झालेले म्हणजे 5 मार्च रोजी अर्ज याचे करणे सुरू झालेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला जरी अर्ज कसा करायचा आहे हे बघायचं असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, मी तसा व्हिडिओ लगेच घेऊन येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.